नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण आपल्या या सेशनमध्ये पीवायक्यू सेशन या ठिकाणी करत आहोत आणि या पीवायक्यू सेशनचा एक महत्वाचा टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ. तर लक्षात घ्या, सविनय कायदेभंग चळवळ हा येत्या स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे? त्याचं मागचं कारण असं आहे की साधारणतः 20वं जे काही दशक आहे, 1920चं जे दशक आहे, तर या दशकाला साधारणतः 100 वर्ष पूर्ण होत आहे. तर म्हणून कंबाईनच्या पेपरमध्ये आणि त्याचबरोबर राज्यसेवेच्या देखील पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षांमध्ये या टॉपिकशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं हा टॉपिक आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी जे कोण विद्यार्थी या ठिकाणी करत आहे त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येत्या स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकवर प्रश्न जरूर या ठिकाणी विचारले जाऊ शकतील. तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता आपण आपलं लेक्चर या ठिकाणी सुरू करूया. पूर्वी एक सूचना मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. ज्या कोण विद्यार्थ्यांनी अजूनही आपला चॅनल हा सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा अभिप्राय जरूर इथे या ठिकाणी कमेंट्सच्या माध्यमातून द्या आणि त्याचबरोबर हे लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना शेअर देखील या ठिकाणी करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. बघा, प्रश्न आहे तो म्हणजे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2018चा पेपर आहे आणि या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला गेला बघा. घटना कालानुक्रमे लावा किंवा कालानुक्रमे रचना करा. दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, गांधी एरविन करार आणि जातीय निवाडा. आता नीट समजून घ्यायचं, जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, घटना कालानुक्रमे लावा, तेव्हा लक्षात घ्या, या सारखे प्रश्न जर समजा आले तर तुम्ही काय केलं पाहिजे? सर्वात पहिलं काम केलं पाहिजे ते म्हणजे त्या प्रकारची जी घटना आहे तर ती घटना कोणत्या वर्षी झाली. तुम्हाला डेट माहित नसली तरी चालेल, परंतु त्याचं वर्ष एक ढोबळ मानाने या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की दुसरी गोलमेज परिषद आपण इथं पाहूया. तर दुसरी गोलमेज परिषद कधीची आहे? 1931 सालची आहे. नेहरू अहवाल कधीचा आहे? 1928 सालचा नेहरू अहवाल या ठिकाणी आहे. याचबरोबर गांधी एरविन करार. गांधी एरविन करार पण कधीचा आहे? तर मार्च 1931 सालच्या या ठिकाणी आहे. आणि जातीय निवाडा जो आहे, हा जातीय निवाडा कधीचा आहे? तर ऑगस्ट 1932 चा आहे. तर या पद्धतीचं ही क्रोनॉलॉजी किंवा या पद्धतीचे हे वर्ष आपण जर मांडले तर आपल्याला लगेच इथे या ठिकाणी समजतं की नेहरू अहवाल हा पहिला या ठिकाणी आला पाहिजे. म्हणजे ब हे आपल्या पेपरमध्ये पर्यायामध्ये या ठिकाणी पहिल्या नंबरवर आलं पाहिजे. तर इथं बघा, गंमत अशी आहे की तिन्ही पर्याय या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर ब या ठिकाणी देत आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं हे उत्तर या ठिकाणी नक्कीच नाहीये. तर बघा, नेहरू अहवाल आल्यानंतर 1931 आणि 1931 असे दोन इथं घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. तर बघा, गांधी एरविन करारावर आपण चर्चा करूया. बघा, पहिली गोलमेज परिषद झाली आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. त्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे लोक उपस्थित नव्हते आणि त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद झाली. आता पाहायला भेटतं की पहिली गोलमेज परिषद आणि दुसरी गोलमेज परिषद यांच्या दरम्यान झालं तो म्हणजे गांधी एरविन करार. आणि मग या गांधी एरविन करारानं सविनय कायदेभंग चळवळ जी आहे तिला स्थगिती दिली गेली आणि महात्मा गांधी आणि काँग्रेसनं दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जाण्यास या ठिकाणी निश्चय केला. म्हणून मग पहिलं ब नंतर आपलं आलं पाहिजे ते म्हणजे क. त्यामुळे ब नंतर क कुठे आहे ते पर्यायामध्ये या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आता इथे गंमत अशी आहे की बघा, दोन पर्याय आपल्याला इथे या ठिकाणी सांगतायत ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2, ज्याच्यामध्ये ब आणि क अशा प्रकारचा रेफरन्स आहे. म्हणजे लक्षात घ्या, 4 क्रमांक जे आहेत ते आपलं उत्तर नाही. आता दोघांमध्ये एक निवडायचं आहे आपल्याला. म्हणून मग आपण लक्षात ठेवलं पाहिजे, गांधी एरविन करारानंतर झाला दुसरी गोलमेज परिषद. म्हणजे क च्या नंतर अ आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. क च्या नंतर अ इथं आहे आणि इथे मात्र नाहीये. त्यामुळे हे पण आपला पर्याय या ठिकाणी गेला. राईट आन्सर पर्याय नंबर 3 या ठिकाणी आहे. आता बघा, कंबाईनच्या पेपरमध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः 60 मिनिटांचा हा या ठिकाणी पेपर असतो. 1 तासाचा पेपर आहे. तर मग या 1 तासाच्या पेपरमध्ये आपल्याला तेवढा वेळ या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या. जितकं स्पीडमध्ये हे तुम्ही उत्तर देऊ देऊ शकताल,
एवढ्या या ठिकाणी जास्त फायदेशीर या ठिकाणी राहील आणि मुळी तर म्हणाल, की बघा कंबाईनच्या पेपरमध्ये पूर्वी 15 प्रश्न यायचे. आता साधारणतः 4-5 वर्षापासून 10-10च प्रश्न या ठिकाणी विचारले जातात पूर्व परीक्षेला. लक्षात घ्या, इतिहास या विषयाचे 10 प्रश्न आपले किती वेळात सॉल्व्ह झाले पाहिजे, तर 5 ते 7 मिनिट. 5 ते 7 मिनिटामध्ये ते सॉल्व्ह करून घ्यायचे लक्षात घ्या. जेणेकरून तुम्हाला पुढचा जो काही सब्जेक्ट आहे, तर त्या सब्जेक्टला हिस्ट्रीचा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी देता येऊ शकतो. म्हणजे हिस्ट्रीचे 10 प्रश्न सॉल्व्ह करायला 15 मिनिट लावत असाल, तर काय उपयोग नाही. आहे की नाही? तर 5 ते 7 मिनिटामध्ये हे हिस्ट्रीचे 10च्या 10 प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे हे लक्षात घ्या. आणि जर समजा कोणता प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल, त्याला राउंड करा. अशा पद्धतीचा राउंड करा आणि नंतर या प्रश्नावर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. जर खूपच कन्फ्यूज करणारा असेल तर. आहे ना? किंवा असा एक प्रश्न की जो माहीतच नाही, येतच नाहीये. स्किप केला तरी बेटर आहे हे लक्षात घ्या. बघा, उगाचच जास्तीत जास्त मार्क कमवण्याच्या नादामध्ये आपण सगळाच पेपर सॉल्व्ह केला, तर मायनसमध्ये मार्क जातात आणि त्याचा फटका मोठा भेटतो. कारण 0.25 नी पण विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी मेरिट या ठिकाणी गेलेला आहे. आपल्याला माहितीच असेल. ठीक आहे ना? हा मुद्दा या ठिकाणी आपल्याकडनं त्या चुका होऊ देऊ नका. ठीक आहे? राइट आन्सर काय? तर पर्याय क्रमांक 3 हे या आपल्या प्रश्नाचं राइट आन्सर आहे. चलो त्यानंतर आपण पाहूया काय प्रश्न आहे ते. बघा, योग्य जोड्या लावा. संयुक्त गट क 2018चा पेपर आहे. बघा, जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न येतो जोड्या लावा, तेव्हा लक्षात घ्या, असं समजून घ्यायचं आपल्याला लॉटरी लागलेली आहे. लॉटरी लागली असं का बरं म्हणायचं? तर लक्षात घ्या, जनरली जर आपण पाहिलं, तर जोड्या लावाचे प्रश्न या ठिकाणी चुकत नाही, फारसे चुकत नाही. का बरं चुकत नाही? कारण पर्यायातली 1 किंवा 2 जोडी जरी जुळली, तरी आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता या ठिकाणी येऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला दिलेल्या पर्यायांमध्ये काय माहिती आहे, ते त्याची जोडी पहिल्यांदा लावली पाहिजे, ना की क्रोनॉलॉजी वाईज जायचं. जसं की दीनबंधू मित्र आहे, बाबा रामचंद्र आहे, सरदार वल्लभभाई पटेल आहे आणि सेनापती बापट आहे. समोर बघा, बारडोली सत्याग्रह आहे, मुळशी सत्याग्रह आहे, अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा आहे आणि नीलदर्पण नाटक आहे. आपण थोड्या वेळासाठी हा मुद्दा समजून घेऊ, की हा दीनबंधू मित्र हे आपल्याला माहीत नाहीये. थोड्या वेळासाठी समजून घेऊ, की दीनबंधू मित्र आपल्याला माहीत नाही. आपलं सर्वात परिचित नाव काय आहे तर सेनापती बापट. सेनापती बापट हे नाव आपलं परिचित या ठिकाणी आहे. आणि मग त्यांनी काय केलं तर मुळशी सत्याग्रह केला. तर माहिती असेल तर येस, नो सेनापती बापट, मुळशी सत्याग्रह. मग इथं आपण ड पर्यायामध्ये ड चा पर्याय जो आहे तो 2 शी जुळतो का ते पाहायचं. मग ड 2 शी जुळतं का? तर हो, ड 2 शी जुळतंय. म्हणजेच काय? 1 आणि त्याचबरोबर हा 2 हे याचं उत्तर नक्कीच नाहीये. ठीक आहे ना? म्हणजे तिसरं किंवा चौथं ह्याचं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. बरं, आता त्यानंतरचं सर्वात ओळखीचं नाव काय? तर सरदार वल्लभभाई पटेल. आपल्याला माहिती असेल जनरली अभ्यास करणारे विद्यार्थी यांना माहिती असेल, की येस सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर बारडोली सत्याग्रह या ठिकाणी केला. पण इथे लक्षात घ्या क ची जोडी जर आपण बघितलं तर क 1 मध्ये कुठं आहे? तर हा 1 मध्ये आहे बघा. 2 जोड्या जुळल्या, लगेच उत्तर तुम्हाला सापडलं. मला लक्षात ही गंमत आहे जोड्या जुळवा या टॉपिकशी संबंधित. की जर का 2 जोड्या जरी 2 पर्याय जरी जुळले, की लगेच तुम्ही योग्य उत्तरापर्यंत सहजरित्या पोहोचू शकता. भले बाकीचे 2 पर्याय माहीत नसले तरी या ठिकाणी चालू शकतात. तर पाहूया या 2 पर्यायांवर पण आपण चर्चा करूया. तर बघा, हे दीनबंधू मित्र जे होते हे बंगाल प्रांतातले होते लक्षात घ्या आणि यांनी नीलदर्पण या नावाचं नाटक इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, निळीचे सत्याग्रह झाले बघा 1860च्या दशकामध्ये किंवा 1860 ला निळीचे या ठिकाणी अ, अ, आंदोलन या ठिकाणी झालं आणि त्या संदर्भामध्ये नीलदर्पण हे नावाचं नाटक 1859 ला इथे या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे दीनबंधू मित्र यांनी. तर नीलदर्पणचं वैशिष्ट्य काय आहे? तर नीलदर्पण हे भारतातील सामाजिक प्रश्न मांडणारं पहिलं नाटक या ठिकाणी मानलं जातं. ठीक आहे ना? नीलदर्पण हे भारतातील सामाजिक प्रश्न मांडणारं पहिलं नाटक या ठिकाणी मानलं जातं. आता लक्षात घ्या, मायकल मधुसूदन दत्त हे नाव माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना? तर मायकल मधुसूदन दत्त जे आहे, मधुसूदन दत्त हे नाव माहिती असणं गरजेचं. आता हे का बरं माहिती असणं गरजेचं आहे? तर साहजिकच नीलदर्पण हे नाटक बंगालीमध्ये होतं. तर या नीलदर्पणचं इंग्रजीत भाषांतर हे मायकल मधुसूदन दत्त यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर हा महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या, जो पुढच्या पेपरसाठी पण इम्पोर्टंट या ठिकाणी आहे. आणि एक दुसरं नाव आहे ते म्हणजे मोरो विठ्ठल वाळवेकर. ठीक आहे ना?
तर मोरो विठ्ठल वाळवेकर जे आहे, तर हे एक नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोरो विठ्ठल व वाळवेकर. तर हे काय बरं इम्पोर्टंट आहे, तर या व्यक्तीनं या नाटकाचं मराठीत भाषांतर या ठिकाणी केलं. म्हणजे मायकेल मधुसूदन दत्तांनी काय केलं, इंग्रजीत भाषांतर केलं. मोरो विठ्ठल वाळवेकर जे आहेत, त्यांनी या ठिकाणी या नीळदर्पण या नाटकाचं मराठीत भाषांतर केलेलं आहे. तर हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. इथे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, की नीळदर्पण या नाटकाचं मराठीत भाषांतर कुणी केलं? तर मोरो विठ्ठल वाळवेकर जे एक सत्यशोधकी होते, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या चळवळीमध्ये काम करत होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर राइट आन्सर काय? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. चलो. त्यानंतरचा एक प्रश्न आहे बघा, संयुक्त गट क 2018चा पेपर आहे. गट क च्या पेपरमध्ये हा एक प्रश्न विचारला. सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्य कोणती आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे सविनय कायदेभंग चळवळीवर थेट प्रश्न आहे आणि त्याचा विचारलंय, की काय त्याची उद्दिष्ट आहे? वैशिष्ट्य काय आहे? तर खान अब्दुल गफ्फार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणाचा सहभाग हे होतं का? खान अब्दुल गफ्फार खान. कोण होते खान अब्दुल गफ्फार खान? यांनी एक संघटना चालवली होती, ज्या संघटनेचं नाव होतं खुदाई खिदमतगार. ठीक आहे ना? तर लक्षात घ्या ही एक संघटना आपल्याला पाहायला भेटेल. खुदाई खिदमतगार. खुदाई खिदमतगार या नावाची संघटना. आता बघा ही संघटना स्थापन केली होती यांनी खान अब्दुल गफ्फार खाननी 1929ला. म्हणजे जवळपास 100 वर्ष पूर्ण होत आलेली आहे या संघटनेला देखील. म्हणून ही संघटना आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे खुदाई खिदमतगार. जी खान अब्दुल गफ्फार खान यांनी या ठिकाणी चालवली. खान अब्दुल गफ्फार खान यांचं अजून एक वैशिष्ट्य काय? तर यांना शेर खान या नावानं पण संबोधलं जातं. शेर खान म्हटलं जातं, खान बाबा म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी यांना सर्वात इम्पोर्टंट फ्रंटियर गांधी या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे सरहद्द गांधी ज्याला आपण म्हणतो, तर सरहद्द गांधी, सरहद्द गांधी म्हणून देखील यांना या ठिकाणी संबोधलं जातं. फ्रंटियर गांधी, सरहद्द गांधी म्हणून यांना संबोधलं जातं. आणि यांची ही संघटना होती लक्षात घ्या. तर लक्षात घ्या या संघटनेचा प्रचार करण्यासाठी यांनी एक महत्वाचं वर्तमानपत्र चालू केलं होतं. ज्याचं नाव होतं पश्तून. पश्तून या नावाचं वर्तमानपत्र हे खान अब्दुल गफ्फार खान यांचं या ठिकाणी होतं. तर लक्षात घ्या या संघटनेचं वैशिष्ट्य असं होतं, की या संघटनेच्या सदस्यांना लाल रंगाचा गणवेश दिला जात होता. तर यांनी लाल शर्ट आणि लाल टोपी परिधान करायची आणि म्हणून मग या संघटनेला लाल टिकलेवाल्यांची संघटना म्हणून देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान यांनी पेशावरमध्ये एक सत्याग्रह केला आणि त्यामध्ये त्यांनी विदेशी कपडे आलेली ट्रेन जी आहे, ती रोखण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या कपड्यांची होळी करण्याचं काम यांनी त्या ठिकाणी केल्याचं दिसलं. त्यामुळे खान अब्दुल गफ्फार खान या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये पठाणांना अफगाणिस्तानमधल्या पठाणांना घेऊन त्यांनी या ठिकाणी इथं सहभाग घेतला होता. विधान बरोबर आहे. महात्मा गांधीजींनी कैसरे हिंद ही पदवी सरकारला परत केली. आता बघा खूप इम्पोर्टंट प्रश्न आहे बघा हा. आता हे तुम्हाला असं वाटतं, की काय पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. पी-वाय-क्यू काय करतात बघा, पी-वाय-क्यू तुम्हाला दिशा देण्याचं काम करत असतात. येत्या परीक्षांमध्ये दिशा देण्याचं काम केलं जातं या पी-वाय-क्यूच्या माध्यमातून आणि आपण आपल्या स्वतःला चेक पण करू शकतो, की आपण योग्य ट्रॅकवर अभ्यास करत आहोत की नाही. खास करून जे नवीन विद्यार्थी आहे म्हणजे नव्यानं परीक्षा देणारे विद्यार्थी जे आहे, जस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून पुण्यामध्ये आलेत किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट करून तर ते राज्यसेवा, कंबाईन सारख्या परीक्षेला या ठिकाणी जात आहेत. ज्यांना अनुभव नाहीये परीक्षा देण्याचा. मग त्यांनी जर सर्वात पहिलं तर काय केलं पाहिजे, पी-वाय-क्यू या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अभ्यास करता प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर का तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी करत राहिला, तर तुम्हाला तुमची दिशा पण या ठिकाणी सापडेल, की आपण जे मटेरियल वाचतोय का, आपल्या उपयोगाचं आहे का? किंवा त्या मटेरियलमध्ये यापूर्वी पी-वाय-क्यूमध्ये काही प्रश्न आले आहेत का? हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. नाहीतर काय, की बरेचसे क्लासवाले म्हणा किंवा बरेचसे एज्युकेटर म्हणा किंवा बऱ्याचशा संदर्भ ग्रंथांमध्ये खूप सारे मटेरियल या ठिकाणी दिलं जातं आणि ते इतकं मटेरियल असतं, की ते मटेरियल वाचता आपली परीक्षेची डेट कधी निघून जाते हे आपल्याला कळत नाहीये. तर मग पहिल्या वर्षी पास नाही झालो, दुसऱ्या वर्षी नाही, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या वर्षानंतर त्यांना कळतं, की अरे मेथड काय आहे. ठीक आहे ना? त्यामुळे तसं वेळ न वाया घालवता आपण एक प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे. मी तर तुम्हाला हे सांगेल, की पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या या प्रयत्नामध्येच आपला रिझल्ट आला पाहिजे. पहिलं नाही वर्ष जमलं ठीक आहे. दुसरं किंवा तिसरं वर्ष याच्यामध्येच रिझल्ट या ठिकाणी आलं पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणजे खूप जास्त दिवस लावणे रिझल्टसाठी हे पण काही संयुक्तिक नाहीये. 3 वर्ष असा अभ्यास करा, की लाईफमध्ये परत
हे पुस्तक हातात घेण्याची गरज नाही लागली पाहिजे किंवा अभ्यास करण्याची गरज नाही लागली पाहिजे. तर या प्रकारचं तुमच्या ठिकाणी अप्रोच हा ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. नाहीतर काय होईल आपलं त्या ठिकाणी जसं की गावाकडनं स्वप्न घेऊन येतो आणि मग गावाकडनं स्वप्न घेऊन आल्यानंतर ती स्वप्न पूर्ण नाही झाली. ती स्वप्न इथंच पुण्यामध्ये ठेवावी लागतात किंवा तुमच्या दप्तरामध्ये ठेवावी लागतात आणि मग आपल्याला गावी जावं लागतं. तर असं काही करू देऊ नका. ठीक आहे ना. त्यामुळं प्रॉपर अभ्यास करायची एकच मेथड ती म्हणजे जो सिलेबस आहे तो सिलेबस फॉलो करा. सर्वात इम्पोर्टंट बघा. परीक्षांच्या मागे धावण्यापेक्षा सिलेबसच्या मागे या ठिकाणी धावा. तो सिलेबस तो या ठिकाणी तो कंप्लीट करा आणि तो सिलेबस तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करत असताना सोबत पी-वाय-क्यूची पण जोड या ठिकाणी द्या. परीक्षा पास होणं फारसं अवघड राहणार नाही. सोपा होऊन जाईल प्रवास. ठीक आहे ना. पुढे बघूया, की महात्मा गांधींनी कैसर हिंद ही पदवी सरकारला परत केली. आता बघा महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळेस सरकारला ही पदवी परत केली का? तर नाही. लक्षात घ्या, तर हे विधान चूक आहे. याचं कारण काय? जेव्हा भारतामध्ये असहकार चळवळ सुरू होती लक्षात घ्या. असहकार चळवळ महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जेव्हा सुरू करण्यात आली, त्याच वेळेस त्यांनी कैसर हिंद ही पदवी 1920 साली त्या ठिकाणी सरकारला परत केली होती. यांना मिळाली होती 1902 ला. बोरच्या युद्धामध्ये त्यांनी रुग्णांच्या केल्या. त्यामुळे सरकारनं त्यांना या ठिकाणी बोर युद्धामध्ये रुग्णांच्या सेवा केल्यामुळं कैसर हिंद ही पदवी दिली होती. लक्षात घ्या, त्यांनी ही पदवी जी आहे ही असहकार चळवळीमध्ये पदव्यांचा त्याग करा ही जी भूमिका होती त्यामुळं ही अ, पदवी त्यांनी या ठिकाणी सरकारला परत केलेली आहे. तर हे विधान तर चूक आहे. दर्शनावर सातत्याने प्रश्न येतात. राज्यसेवेला येतात, कंबाईनला येतात, यू-पी-एस-सीला पण येतात. लक्षात घ्या. व्यवस्थित पहा. दर्शना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडूने केलं. एकदम बरोबर आहे. दर्शनाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनीच तर या ठिकाणी केलं. ठीक आहे ना. तो इम्पोर्टंट आहे. आणि स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी इथे या ठिकाणी होती. येस. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर स्त्रिया या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. असहकार चळवळीमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया सहभागी नव्हत्या बघा. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये मात्र या स्त्रिया या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. महत्वाचा मुद्दा हा लक्षात असू द्या. आणि मग यामध्ये हा पण एक मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर भविष्यात प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. त्या ठिकाणी महात्मा गांधींची सुरुवातीची अशी इच्छा होती, की स्त्रियांनी या चळवळीपासून दूर राहावं. मात्र सरोजिनी नायडू आणि त्याचबरोबर कमलादेवी चट्टोपाध्याय या 2 महिला आहेत. सरोजिनी नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी गांधींना कन्व्हिन्स केलं, की या चळवळीमध्ये महिलांना देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची संधी तुम्ही द्या. आणि मग त्यावेळेस महात्मा गांधींनी त्यांना ती संधी या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. पर्याय काय आहे आपला अ, क आणि त्याचबरोबर ड हे आपलं राइट आन्सर आहे. अ, क, ड. अ, क, ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये अ, क, ड ही विधानं बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं हे योग्य उत्तर आपण इथे या ठिकाणी काढलेलं आहे. चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया आता बघा. तर बघा, वनसेवा मुख्य परीक्षा 2017. तर असं करू नका, की मी कंबाईनचीच परीक्षा देतोय, मी कंबाईनचेच प्रश्न बघणार. नाही, असं नाही करायचं. तर वनसेवेचे पण बघा, यू-पी-एस-सीचे पण बघितले पाहिजे. मी म्हणेल राज्यसेवेचे पण पाहिले पाहिजे. बघा, प्रश्न काय सांगतो आपल्याला, की प्रश्न आपल्याला ठिकाणी अजून जास्त बोल्ड या ठिकाणी बनवत असतं. पण पॅटर्न जो कंबाईनचा जरी असला, तरी प्रश्न होऊ शकतात वनसेवेच्या पेपरमध्ये यापूर्वी आलेले प्रश्न कंबाईनच्या पेपरमध्ये दिसतील. यू-पी-एस-सीला यापूर्वी आलेले पेपर राज्यसेवेमध्ये दिसतील किंवा राज्यसेवेचे यापूर्वी आलेले प्रश्न पुन्हा तुम्हाला गट ब आणि गट क मध्ये पण इथे या ठिकाणी दिसू शकतात. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित त्या ठिकाणी आपण ते पाहणं गरजेचं. जेव्हा प्रश्नपत्रिका येईल, पेपर एखादा झाला, तो पहिला पाहणं गरजेचं. काय-काय प्रश्न आले, यातले किती प्रश्न येतात? भले 2 प्रश्न तुम्हाला येऊ द्या. पण माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना? त्यामुळे हे लक्षात घ्या. खालील घटनांचा कालानुक्रमे लावा. या पद्धतीने बघा. परत आलं जातीय निवाडा, नेहरू अहवाल, गोलमेज परिषद आणि त्याचबरोबर सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात. पूर्वी काय होतं? पूर्वी होतं दुसरी गोलमेज परिषद, गांधी अरविंद करार, आहे ना? त्याच घटकाला धरून जातीय निवाडा, नेहरू अहवाल म्हणजे जातीय निवाडा, नेहरू अहवाल हे आणि गोलमेज परिषद हे यापूर्वी पण या ठिकाणी विचारलं. आत्ताच आपण पाहिलं 2018चा पेपर. तर 2017च्या पेपरमध्ये बघा म्हणजे कसे प्रश्न रिपीट होतात हे पण कळतंय बघा. ठीक आहे ना. प्रश्न रिपीट होते आणि त्याचा संदर्भ कसा असतो ते तुम्हाला लगेच इथं कळून जातं. आता बघा आपण पाहिलं मागं, की जातीय निवाडा कधी आहे? तर याची डेट आहे 16 ऑगस्ट सन 1932. कोणी जाहीर केला रे हा जातीय निवाडा? नाव नीट लक्षात घ्या. ब्रिटनचे त्यावेळेचे प्रधानमंत्री होते रॅमसे मॅकडोनाल्ड. कुठला रॅमसे मॅकडोनाल्ड?
यांनी जातीय निवाडा इथे या ठिकाणी जाहीर केलेला आहे. ठीक आहे ना. त्याच नंतर आहे बघा नेहरू अहवाल. कधीचा आहे? 1928 सालचा नेहरू अहवाल आहे. गोलमेज परिषदा. येस. गोलमेज परिषदा कधी झाल्या? 1930 ते 1932. एक पहिली, दुसरी, तिसरी असं काही लिहिलं नाही. मग तेच नाही ना गोलमेज परिषद होता. 1930 ते 1932 दरम्यान गोलमेज परिषद आणि सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात. आता बघा खूप इम्पॉर्टंट आहे. सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात कुठून झाली? तर दांडी यात्रेपासून झाली आहे ना. दांडी मार्च जो आहे, तर त्या दांडी मार्च पासून या ठिकाणी झालेला आहे. तर दांडी मार्च कधीचा आहे? लक्षात घ्या 12 मार्च पासनं त्यांनी या ठिकाणी सुरू केला 1930 आहे ना. 12 मार्च 1930 पासनं साबरमती आश्रमापासून ते या ठिकाणी दांडीपर्यंत अशा प्रकारची सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात मीठ सत्याग्रहापासून दांडी यात्रेपासून झालेली आहे. तर बघा यामध्ये साहजिकच पहिलं तर काय येईल? तर नेहरू अहवाल येईल. म्हणजे ब कुठे आहे बघा. तर लक्षात ब पहिलं आहे हे कळवलं, की उत्तर सोपं झालं. उत्तर आलं बघा, सिलेक्ट झालं लगेच उत्तर. ठीक आहे ना? या पद्धतीचा ब त्याच्यानंतर ड आहे. ठीक आहे ना? ड आहे. सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात. त्याच्यानंतर क आहे. ती सुरुवात झाली आणि मग आज वेळेस या ठिकाणी 17 नोव्हेंबर 1930 साली 17 नोव्हेंबर 1930 साली पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली पुणे लंडनमध्ये आणि मग त्यानंतर गांधी हरिविन करार होतो आणि मग दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी होते आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर मग जातीय निवाडा या ठिकाणी होतो 16 ऑगस्ट 1932 आणि मग जातीय निवाडा झाल्यानंतर काय होतंय जातीय निवाडा झाल्यानंतर तिसरी गोलमेज परिषद या ठिकाणी होती हे लक्षात घ्या. तर राईट आन्सर काय पहिलंच आपल्याला कळलं की नेहरू अहवाल सर्वात पहिला आहे उत्तर लगेच या ठिकाणी आपलं येतंय बघा. ते सोपे असतात प्रश्न. तर हिस्ट्रीचं काय बरं का हिस्ट्रीचा स्कोअर तुम्हाला एकदा सांगतो बघा. हिस्ट्रीचा सेल्फ स्टडी करायचा म्हटलं ना तर तो कठीण आहे. त्याचं कारण काय की हिस्ट्रीचे जरी 10 प्रश्न म्हटले तरी ते महत्वाचे आहेत लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की 5 प्रश्न तर येतातच 5 साठी कशाला बाकीच्या उठाठेवी करायच्या. 5 प्रश्न काय मॅटर करतात हे लक्षात घ्या. एका विद्यार्थ्याला जर समजा हिस्ट्रीमध्ये आउट ऑफ मार्क असतील किंवा 9 मार्क असतील आणि एका विद्यार्थ्याला 5च असतील तर जो 4 मार्कांचा डिफरन्स आहे ना हा पुढे भरून नाही निघत. 4 मार्कांचा डिफरन्स हा पुढे भरून नाही निघत. कारण ज्याला हिस्ट्रीमध्ये 9 मार्क आहेत, तो विद्यार्थी पॉलिटीमध्ये पण घेतो. तो विद्यार्थी जिओग्राफीमध्ये पण तेच मार्क घेतो. इकॉनॉमीमध्ये पण तशाच पद्धतीचे मार्क घेतो. चा कमकुवत घटक कुठला असू शकतो? त्याला विज्ञान आणि त्याचबरोबर तुमचा मॅथेमॅटिक्स. तर त्याला जेमतेम मार्क घेता येतात. म्हणजे काय, तुम्ही हिस्ट्री सारख्या पेपरमध्ये जर 5च मार्क घेतले, तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना, कॉन्फिडन्स हा कमी होत राहणार आहे लक्षात घ्या. त्याला 10 पैकी 5च मार्क हिस्ट्रीला आपल्याला घेता आले. पण आता पुढे कसं? येत असताना उत्तरं पण त्यामुळे चुकतात हे लक्षात घ्या. त्यामुळं हिस्ट्री हा असा सब्जेक्ट आहे एकदाच फक्त लाईफमध्ये करायचा, परत लाईफमध्ये करण्याची गरज नाही लागली पाहिजे. या पद्धतीचा करा. सेल्फ स्टडीचं काय म्हणतोय मी, कारण बघा काय होतंय, की जनरली एका तुम्ही पुस्तकं वाचता किंवा एखाद्या क्लासचे नोट्स वाचता. लक्षात घ्या सेल्फ म्हणजे एखाद्या क्लासच्या नोट्स तुम्हाला आयत्या मिळाल्या बघा. त्याचबरोबर एखादं तुम्हाला पुस्तक मिळालं आणि तुम्ही तेच रट्टा मारणार आहे. पण हिस्ट्री समजून नाही घेतलं. हिस्ट्री समजून घेतलंच नाही आणि बस रट्टाच मारत गेला. लक्षात घ्या, जे काही तुम्ही पाठांतर करणार ते विसरणार आहे आणि त्या हिस्ट्रीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य बिटवीन द लाईन हे समजलं पाहिजे. त्या पुस्तकातली बिटवीन द लाईन काय आहे ते समजले पाहिजे. ते क्लासमध्ये समजले. असं म्हणत नाही फक्त माझ्याच हिस्ट्रीचा क्लास करा. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे पण काही हिस्ट्रीचे टीचर आहेत, जे तुम्हाला फेव्हरेट आहेत, जे तुमचे फेव्हरेट आहे, त्यांचा एखादा क्लास तुम्ही या ठिकाणी जॉइनिंग करा. कोणत्याही एका टीचरला फॉलो करा. त्याचे नोट्स करा, त्याचे क्लास करा. जरूर तुम्हाला जास्त बेनिफिट इथे या ठिकाणी मिळेल. कारण मग सेल्फ स्टडी करत बसलं तर एक पुस्तक नाहीये, की ते पुस्तक व्यवस्थित केलं की आपलं आउट ऑफ मार्क भेटतील. असं नाहीये लक्षात घ्या. त्यामुळे हे लक्षात घ्या. महाजन सरांचं एक पुस्तक आहे. येस आहे ते. परंतु लक्षात घ्या तिथं आपल्याला काही मर्यादा पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. की येस कोणी ते केलं पाहिजे, की बाबा ज्यांनी 2-3 अटेम्प्ट वगैरे केलेले आहेत, त्यांच्यासाठी ते रिव्हिजनसाठी ठीक आहे. परंतु बेसिक मुद्दे जर तुम्हाला शिकायचे असतील, तर कुठेतरी क्लास जॉइन करणं हे आवश्यक आहे, असं माझं मत आहे. तुमचं मत काय असेल, ते तुम्हाला लखला लाभो. ठीक आहे. सेल्फ स्टडी करायची असेल, तर बिलकुल करू शकता. फक्त इथं लक्षात घ्या, तुला टार्गेट काय असलं पाहिजे, की कंबाईनचा पेपर आहे. अ, जागा चांगल्या तर सध्या यायला लागलेल्या आहेत. तर त्यामुळं आपण रिस्क मध्ये जायचंच नाहीये. आपण सगळे सब्जेक्ट जे आहेत, त्या सगळ्या सब्जेक्टचे जे काही तुम्हाला फेव्हरेट टीचर वाटतात,
त्यांना फॉलो करून त्यांच्याकडनं जर जॉइन करून घेतलं क्लास, तर तुम्हाला ते जास्त लवकर या ठिकाणी होईल. ठीक आहे. तर हे पण लक्षात असू द्या. चलो. ठीक आहे. तर या पद्धतीचं आपण पाहूया बघा ह्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं. ठीक आहे. पुढच्या प्रश्नात आपण पाहूया. वनसेवा मुख्य परीक्षा 2016चा प्रश्न आहे बघा. 2016 वनसेवा मुख्य परीक्षा. सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूर येथील कोणाला फासावर चढवलं? सोलापूरमध्ये सविनय कायदेभंग चळवळीत कोणाला फासावर चढवलं? आता काय होतं यामध्ये महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सविनय कायदेभंग चळवळ जशी या ठिकाणी महात्मा गांधींनी मीठ हातामध्ये घेतलं आणि संपूर्ण भारतामध्ये आता मीठ सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली, तेव्हा सोलापूरमध्ये या पद्धतीचे उग्र आंदोलन या ठिकाणी झाली. मग या काळामध्ये हॉटसन नावाचा या ठिकाणी इथं हॉटसन नाव नीट लक्षात घ्या. हॉटसन नावाचा एक महत्वाचा इथे या ठिकाणी ब्रिटिश अधिकारी होता. तर हॉटसननं भारतात कुठेच नाही तर सोलापूरमध्ये या ठिकाणी मार्शल लॉ इथे या ठिकाणी लावला. आणि मग या मार्शल लॉ अंतर्गत त्याने या ठिकाणी अनेक सोलापूरमधल्या लोकांचा अनन्वित छळ केला आणि सोलापूरचे जे महत्वाचे कार्यकर्ते होते मध्ये मलप्पा धनशेट्टी आहे, श्रीकृष्ण सारडा आहे, जगन्नाथ शिंदे आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कुर्बान हुसेन आहे. तर या लोकांना या ठिकाणी त्यांनी अटक केलेली आहे आणि त्यांना अटक करून यांना लक्षात घ्या 12 जानेवारीला इथे या ठिकाणी पुण्यामध्ये आणून 12 जानेवारीला फाशीची शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात असू द्या. 12 जानेवारी 1931ला या 4 लोकांना पुण्यातल्या येरवडा तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा या ठिकाणी दिली. आणि म्हणून मग लक्षात घ्या 12 जानेवारी हा दिवस आजही सोलापूरमध्ये यांच्या पुतळे आहेत. आजही हा दिवस या ठिकाणी हुतात्मा दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. आता हा पण महत्वाचा मुद्दा. तर कोणाकोणाला फासावर लटकवलं? या चौघांना या ठिकाणी फासावर लटकवलं. त्यामुळे अ, ब, क, ड हे आपलं राइट आन्सर आहे. तर कुर्बान हुसेनवर एक मध्ये वाद निर्माण झाला होता. कुर्बान हुसेनवर एक वाद आला कारण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कुर्बान हुसेनचं महत्व थोडंसं वाढवलं. आता बघा या काळात आपले राजकारणी लोकांना तर काय एखादा इश्यू पाहिजेल असतो आणि मग त्यामुळं कुर्बान हुसेनचं नाव वगळा अशा पद्धतीची चर्चा झाली. त्यामुळे होऊ शकतं त्या चर्चेच्या अनुषंगानं असा काही प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर माहिती असलं पाहिजे. जसं की हे कुर्बान हुसेन यांच्यावर लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. तर यांनी एक महत्वाचं वर्तमानपत्र चालवलं ज्याचं नाव होतं गझनफर. म्हणजे आता गझनफर नावाचं वृत्तपत्र यांनी चालवलं होतं कुर्बान हुसेननी. आयोग तुम्हाला प्रश्न जर विचारला, की गझनफर हे कोणाचं आहे? तर या ठिकाणी कुर्बान हुसेनचं आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात असू द्या. तर ठीक आहे. तर या पद्धतीचे हे महत्वाचा प्रश्न आपण पाहिला. चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, तांत्रिक सहाय्यक गट क 2016चा पेपर आहे. पहिल्या गोलमेज परिषदेला भारतातून खालीलपैकी कोणती संघटना उपस्थित राहिली होती? काय आहे? कोणती संघटना उपस्थित राहिली होती पहिल्या राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये? असा प्रश्न आहे. तर काँग्रेस, स्वराज्य पक्ष, हिंदू महासभा आणि रामकृष्ण मिशन. आता बघा, नीट समजून घ्या. काँग्रेसनं तर बहिष्कार केला होता. पहिला राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये काँग्रेसने तर काय केलं होतं, तर बहिष्कार इथे या ठिकाणी केलेला होता. स्वराज्य पक्ष जर आपण पाहिला तर स्वराज्य पक्ष त्यावेळेस नष्ट झालेला होता. म्हणजे नामशेष झालेला होता, नष्ट झालेला होता. त्याचं कारण होतं चित्तरंजन दास यांचं निधन होतं 1925ला. 1926च्या निवडणुकीमध्ये या स्वराज्य पक्षात फूट पडलेली खूप सारी. प्रतियोगी सहकार्याचा पक्ष बाहेर पडला. मग स्वतंत्र काँग्रेस पक्ष लालाजींच्या नेतृत्वाखाली होता, तो बाहेर या ठिकाणी पडला. आणि मग पाहायला भेटतं, की या ठिकाणी 1926च्या निवडणुकीमध्ये खूप सारे लोक स्वराज्य पक्षाचे पराभूत झाले. आणि मग त्या सगळ्या परिस्थितीमध्ये हा स्वराज्य पक्ष नामशेष होतो आणि परत काँग्रेस आणि गांधींचं नेतृत्व पुढे या ठिकाणी येतं. त्यामुळे स्वराज्य पक्ष गोलमेज परिषदेमध्ये तर नव्हतंच लक्षात घ्या. हिंदू महासभा आणि रामकृष्ण मिशन. आता रामकृष्ण मिशन काय आहे? विवेकानंदांनी चालवलेली एक सामाजिक धार्मिक संघटना आहे. ठीक आहे. आता एक सामाजिक आणि त्याचबरोबर धार्मिक संघटना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. कोणती? रामकृष्ण मिशन. पण पॉलिटिकल संघटन जर आपण पाहिलं तर हिंदू महासभा होते. त्यामुळं हिंदू महासभेला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं. पहिल्या राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये आणि हिंदू महासभा तिथे या ठिकाणी सहभागी झाली होती. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना. तो महत्वाचा मुद्दा आहे. या पद्धतीने पहिल्या गोलमेज परिषदेला भारतातून खालीलपैकी कोणती संघटना उपस्थित राहिली? ते हिंदू महासभा आणि मग हिंदू महासभेचे पंडित मदन मोहन मालवीय हे या ठिकाणी या सभेमध्ये सहभागी या ठिकाणी झालेले आहे असं दिसून येतं. मालवीय आणि बी.एस. मुंजे. ठीक आहे ना. पंडित मदन मोहन मालवीय आणि बी.एस. मुंजे, बाळकृष्ण मुंजे हे दोघं जण इथे या ठिकाणी या हिंदू महासभेच्या वतीनं या राउंड टेबल कॉन्फरन्सला सहभागी झाल्याचं एकंदरीत दिसतं. पहिल्या गोलमेज परिषदेबद्दल
आहे. तर पहिल्या गोलमेज परिषदेच्या संदर्भात अजून काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो तुम्हाला. तर लक्षात घ्या 89 सदस्य हे पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या गोलमेज परिषदेचं उद्घाटन ब्रिटनचे सम्राट पंचम जॉर्ज जे आहे, तर या जॉर्ज पंचमने या ठिकाणी केलेलं आहे. आणि तिन्ही गोलमेज परिषदेचे अध्यक्ष ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड जे आहे, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी या ठिकाणी केलेला आहे. तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. रॅमसे मॅकडोनाल्ड हे कोणत्या पक्षाचे होते? तर मजूर पक्ष जो होता, हा मजूर पक्ष त्यावेळेस सत्तेमध्ये आला होता आणि मग या मजूर पक्षाच्या या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्ड तिन्ही गोलमेज परिषदेचं काय करतायत? तर ते या ठिकाणी इथं अध्यक्ष पद या ठिकाणी उपभोगतात आणि याच रॅमसे मॅकडोनाल्डनं जातीय निवाडा देखील जाहीर केलेला आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. चलो पुढचा प्रश्न पाहूया आपण बघा. तर लक्षात घ्या तांत्रिक सहाय्यक गट क 2016 ब्रिटिश प्रधानमंत्री सर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला सुप्रसिद्ध जातीय निवाडा केव्हा जाहीर केला? डेट बघूया. 14 ऑगस्ट 1932, 15 ऑगस्ट 1932, 16 ऑगस्ट 1932. बघा किती कन्फ्युजन आहे एक एक दिवसाचं. तर आपण इथं सुरुवातीला सांगितलं होतं मी तुम्हाला की 16 ऑगस्ट 1932 ला जातीय निवाडा जाहीर केला. आता या जातीय निवाड्याचं वैशिष्ट्य काय? तर लक्षात घ्या जातीय निवाड्यामध्ये भारतातील असे काही समूह घटक ज्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं नव्हतं, तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. मुस्लिमांना दिले, शिखांना दिले, ख्रिश्चनांना दिले, युरोपियन लोकांना दिले, अँग्लो इंडियन लोकांना दिले, महिलांना दिले, जमीनदारांना दिले, भांडवलदारांना दिले आणि त्याचबरोबर हिंदू समाजातील अस्पृश्य ज्या जाती आहेत त्यांना पण या ठिकाणी दिले. अस्पृश्यांना देखील स्वतंत्र मतदारसंघ दिला आणि या मतदारसंघाच्या विरोधात म्हणजे अस्पृश्यांना मिळणाऱ्या मतदारसंघाच्या विरोधात महात्मा गांधींनी पुण्याच्या एरोडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण या ठिकाणी केलेलं आहे. तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. मग आमरण उपोषण केल्यानंतर जो पुणे करार या ठिकाणी झाला लक्षात घ्या. पुणे करार जो झाला तो पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे. आणि मग हा पुणे करार कधीचा आहे याची डेट लक्षात घ्या. 24 सप्टेंबर ठीक आहे ना. तर 24 सप्टेंबर सन 1932 ला हा पुणे करार झालेला आहे. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते. तर खूप महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवूया. चलो पुढचा घटक आपण पाहूया बघा. तर महाराष्ट्र कृषी सेवा आहे बघा. कृषी सेवा पूर्व 2016 चा पेपर आहे. 1931 च्या गोलमेज परिषदेनंतर मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा असं उद्गार कोणी काढलं? आता यापूर्वी कंबाईनचे जेवढे काही प्रश्न आपण पाहिले त्यामध्ये असे प्रश्न नव्हते बघा, की मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा. आणि जर समजा कंबाईनच्या पेपरमध्ये असा प्रश्न आला, तर माहिती असलं पाहिजे ना यापूर्वी येऊन गेलेला आहे. पण आपल्या ॲग्रीला येऊन गेलेला आहे. त्यामुळे थोडंसं पी-वाय-क्यू पाहणं गरजेचं आहे. तर राइट आन्सर महात्मा गांधी आहे बघा याचं. पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर प्रश्न नाही तर महात्मा गांधी. मोठ्या आशेने गेले होते त्या ठिकाणी दुसऱ्या राजकीय हक्क अधिकार मागण्यासाठी. मात्र त्यांना काय धोंडा मिळाला असं त्यांची भूमिका इथे या ठिकाणी राहिली. हे ना? पुढे पाहूया आपण चलो. त्यानंतर बघा क्लर्क आहे बघा. क्लर्क 2015 चा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये बघा दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात न्यायाच्या शेतात जंगल सत्याग्रह झाला. महाराष्ट्रात सविनय कायदेभंग चळवळ असू द्या, असहकार चळवळ असू द्या, सलेजाव चळवळ या ठिकाणी असू द्या, वैयक्तिक सत्याग्रह असू द्या किंवा स्वदेशी चळवळ असू द्या किंवा या ठिकाणी 1857 चा उठाव असू द्या. हे जे 6 विद्रोह आहे, हे 6 स्वातंत्र्य लढे जे आहेत, तर त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे? तुमचे प्रश्न असतात. 1857च्या उठावात काय महाराष्ट्राचं योगदान? त्याचबरोबर या ठिकाणी स्वदेशी चळवळीमध्ये महाराष्ट्राचं काय योगदान? त्याचबरोबर असहकार चळवळीमध्ये महाराष्ट्राचं काय योगदान? त्याचबरोबर इकडे जर आपण पाहिलं तर सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह आणि मग इथं आपल्या चलेजाव चळवळीत काय योगदान? इथे प्रश्न असतात. मध्ये आता अलीकडे होम रूल चळवळीचं बरोबर पण प्रश्न विचारला जातात. आता होम रूल लीगमध्ये पण किंवा होम रूल चळवळीमध्ये पण महाराष्ट्राचं काय योगदान आहे? असे प्रश्न विचारले जातात. तर स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्राचं योगदान तसंच इथं जंगल सत्याग्रह टॉपिकचे प्रश्न आहेत. सातारा जिल्ह्यात बिळाशी, पुणे जिल्ह्यात मुळशी. मुळशी सत्याग्रह तर कधीचा आहे? मुळशी सत्याग्रह तर 1900 साधारणतः 23 ला सुरू झाला. म्हणजे 1923 च्या दरम्यान 1920 ते 1923 पुढे तो 27 पर्यंत पण रचला गेला. ठीक आहे ना? तर या पद्धतीचा तर याचा आणि याचा काय संबंध आहे का? दांडी यात्रा कधी सुरू झाली? दांडी यात्रा 1930 ला सुरू झाली. म्हणजे मुळशी सत्याग्रह याचं उत्तर नाहीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केळशी असं काही नाही. तर राइट आन्सर काय? तर सातारा जिल्ह्यात बिळाशी. सातारा जिल्ह्यात बिळाशी. तर बिळाशी सत्याग्रह जो आहे तिथे जंगल सत्याग्रह झाला. आता कोणी केला? क्रांतिसिंह नाना पाटील. ठीक आहे ना?
तर क्रांतिसिंह नाना पाटील जे आहेत, तर त्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सातारामध्ये या पद्धतीच्या ठिकाणी बिळाशी सत्याग्रह या ठिकाणी झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. खूप महत्वाचा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढे बघूया. राजूताई कदम नावाची एक महिला होती बघा यामध्ये. तर यामध्ये त्या महिलेनं काय केलं, की जंगलात एखादं झाड कापून आणायचं, रस्त्यामध्ये लावायचं आणि तिथं सरकारच्या विरोधात घोषणा द्यायच्या. तिथे चक्काजाम करायचा असं ते आंदोलन होतं. तर राजूताई कदम यांना पोलिसांनी मारहाण केली, तरी देखील त्यांनी आपल्या हातातला झेंडा हा खाली पडू दिला नाही. हे या जंगल सत्याग्रहाचं बिळाशीतलं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. चला. वनसंपदा मुख्य परिषद 2015चा क्वेश्चन आहे बघा. मिठावरील कर म्हणजे लूट व शुद्ध जुलूम आहे, हे विधान आपल्या पुस्तकात कोणी लिहिलं? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता बघा, असे काही घटक तुम्हाला अभ्यासला मिळतात पी-वाय-क्यू मध्ये, जे पुस्तकामध्ये नाही आहेत. ठीक आहे ना. तुम्ही जेवढं काही पुस्तक वाचताय, तर त्या पुस्तकांमध्ये असे संदर्भ पाहायला भेटत नाहीये. आयोग काय करतो बघा, विविध प्रकारच्या सोर्सेस मधनं प्रश्नपत्रिका तयार करत असतं. जे प्रश्न तुम्ही कधीच पाहिले नसतात, ते प्रश्न तुम्हाला पी-वाय-क्यू मध्ये इथे या ठिकाणी मिळतात. ठीक आहे ना. पुस्तकाला मर्यादा आहे लक्षात घ्या. कितीही मोठा लेखक जरी असला, तरी लक्षात घ्या, तो एका अँगलने लिखाण करत असतो आणि ते अँगलच तो तिथे या ठिकाणी त्या लिखाणामध्ये मांडत असतो. त्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही मी सातत्याने हे सांगतो, एखादा क्लास जॉइन करून त्याचे नोट्स फॉलो करून पी-वाय-क्यू जर तुम्ही त्याला जोड दिली, तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट होईल आणि हिस्ट्री सारख्या विषयामध्ये नाही आउट ऑफ मार्क तर किमान 8 किंवा 9 मार्क तुम्हाला सहजरित्या मिळतील. सहजरित्या म्हणजे 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही सहजरित्या 8 मार्क 9 मार्कांपर्यंत पोहोचू शकता. मी असं म्हणू शकतो किंवा म्हणेलच, की येस आउट ऑफ मार्क म्हणणं थोडंसं कठीण आहे, रिस्क फॅक्टर आहे. परंतु 8 मार्क सहजरित्या तुम्हाला मिळू शकतात, या पद्धतीने काम केलं तर. ठीक आहे. तर मिठावरील कर म्हणजे लूट आणि शुद्ध जुलूम आहे. हे विधान आपल्या पुस्तकात कोणी मांडलं? तर रॅमसे मॅकडोनाल्ड, आयर्विन, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू. आता जेव्हा हा प्रश्न आला, तर आय एम डॅम शुअर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी उत्तर दिलं असेल महात्मा गांधी किंवा या ठिकाणी सरोजिनी नायडू, जे अति हुशार आहेत. त्यांनी आयर्विन दिला असेल, पण कोणालाच वाटलं नसेल, की रॅमसे मॅकडोनाल्डचं हे विधान या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. तर रॅमसे मॅकडोनाल्ड जर आपण पाहिलं, तर त्याच्या पत्नीचं चरित्र हा या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्डने लिहिलं आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय ज्या काही घडामोडी या ठिकाणी आहे, तर त्या आंतरराष्ट्रीय घडामोडीची नोंद त्यांनी आपल्या डायरीमध्ये या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या डायरीमध्ये त्यांनी या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे, की मिठावरील कर म्हणजे लूट व शुद्ध जुलूम आहे. हा प्रकारचा मुद्दा आपल्याला पाहायला भेटतो आणि म्हणून मग याचं राइट आन्सर रॅमसे मॅकडोनाल्ड हे आपल्याला पाहायला भेटतं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2014चा पेपर आहे बघा. तर यामध्ये काय विचारलंय, की 1932 साली झालेल्या पुणे करारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्यात कोणत्या गोष्टींवर एकमत झालं? कोणत्या गोष्टींवर एकमत झालं? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर बघूया आपण याचं उत्तर काय आहे ते पाहूया. दलितांना सरकारी नोकरात आरक्षण द्या. दलितांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या. या मुद्द्यावर एकमत झालं का? पहिला मुद्दा. पाहूया आपण. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ तर जातीय निवाड्यानेच दिला होता. त्यामुळे हे तर उत्तर 100% नाहीये. कारण स्वतंत्र मतदारसंघ नको म्हणून तर महात्मा गांधी उपोषणाला बसले. त्यामुळे हे तर उत्तर नक्कीच नाही. दलितांसाठी प्रादेशिक विधिमंडळात 147 जागा राखीव करा. आता बघा ही ही जी 147 जागा ज्या आहेत, 147 जागा राखीव ठेवा. तर इथे पण थोडासा संभ्रम आहे. लक्षात घ्या. आयोगाने हा प्रश्न जो आहे ना हॅशटॅगमध्ये टाकलाय म्हणजे रद्द केलेला आहे. हा प्रश्न रद्द केला आहे. याचं कारण असं आहे, 147 नाही 148 आहे. ठीक आहे ना. 148 जागा द्या. 148 जागांमध्ये सहमती झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी 198 जागा मागितल्या होत्या. तर 198, 197 जागा मागितल्या होत्या. महात्मा गांधी म्हणाले, "नाही, 148 जागा बरोबर आहे." तर 148 जागांवर सहमती झाली होती. केंद्रीय कायदे मंडळात दलितांसाठी 28% राखीव जागा. तर हे 28% राखीव जागा नाहीये. तर किती आहेत? तर या ठिकाणी हे आहेत ते म्हणजे 18% राखीव जागा आहेत. केंद्रीय विधिमंडळामध्ये दलितांसाठी 18% राखीव जागा आहेत. तर हा मुद्दा लक्षात घ्या. लक्षात घ्या, हा प्रश्न रद्द होण्यामागचं कारण काय?
लक्षात घ्या. तर इथं एक तर फक्त हे पर्याय या ठिकाणी असला पाहिजे होता. हे पर्याय नाहीये. दुसरं महत्वाचं काय, तर इथं 147 ऐवजी 148 असला पाहिजे होता. तर ते पण नाही. जर आणि क असं असतं किंवा तुम्ही फक्त जरी म्हणला असला, तरी 148 पाहिजे, 147 नाही पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न खुद्द आहे असा इथे या ठिकाणी समजून घ्या. हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. त्यामुळं पुस्तकमध्ये हा प्रश्न गेलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. तर तर डॅम शुअर लक्षात घ्या. 157-58 जागा बाबासाहेब आंबेडकर मागतात, मात्र दलितांना मिळतात 148 जागा. कुठे? प्रादेशिक विधिमंडळामध्ये आणि दलितांना केंद्रीय विधिमंडळामध्ये 28 नव्हे तर 18% जागा आहेत. तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. सरकारी नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण या ठिकाणी असावं, या पद्धतीचा पण मुद्दा हा पुणे करारामध्ये होता लक्षात घ्या. तर फक्त इथं लक्षात घ्या, की सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्यांना या ठिकाणी इथं जागा आरक्षित असतील, मात्र त्या जागेसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, त्या जागेसाठी असणारी शैक्षणिक पात्रता ही या ठिकाणी तुम्ही क्रॅक करणं गरजेचं आहे. ती शैक्षणिक पात्रता असली पाहिजे, तरच रिझर्व्हेशनचा बेनिफिट इथे या ठिकाणी घेता येऊ शकता. म्हणजे रिझर्व्हेशन दिलंय, मात्र रिझर्व्हेशन देत असताना घटनाकारांनी ही काळजी घेतलेली आहे, की तुमची ती काही बेसिक गुणवत्ता ती क्रॅक करणं गरजेचं आहे. आता एम-पी-एस-च्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या तुम्हाला मिळतायत. आता सरकारी नोकऱ्या मिळत असताना बेसिक क्रायटेरिया काय? तर ग्रॅज्युएशन कंप्लीट. जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल, तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही किंवा त्या रिझर्व्हेशनचा बेनिफिट तुमचा इथे या ठिकाणी घेता येणार नाही. ग्रॅज्युएशन कंप्लीट हा बेसिक तुम्हाला इथे या ठिकाणी आहे. बेसिक क्रायटेरिया आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे शैक्षणिक पात्रता तुम्हाला अ, ती सिद्ध करणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर मी देतच नाही. कोणत्या गोष्टीवर सहमती आहे? राखीव मतदारसंघ अस्पृश्यांना द्या. राखीव मतदारसंघाच्या 148 जागा अस्पृश्यांना या ठिकाणी द्या. केंद्रीय विधिमंडळामध्ये 18% रिझर्व्हेशन या ठिकाणी द्या आणि त्याचबरोबर दलितांना सरकारी नोकऱ्यात आरक्षण देत असताना शैक्षणिक पात्रता त्यांनी पूर्ण करणं गरजेचं आहे. या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी घेतला गेला. चलो त्यानंतरचा पुढचा प्रश्न. असिस्टंट मुख्य परीक्षा टॅक्स असिस्टंट 2014. भारतीय राष्ट्रवाद्यांचा मिठावरील कराला विरोध का होता? भारतीय राष्ट्रवाद्यांचा मिठावरील कराला विरोध का होता? मिठावरील जीवनावश्यक वस्तूंवर कर लावणे योग्य होते. मिठावरील जीवनावश्यक वस्तूंवर कर लावणे योग्य होते. गरिबात गरिबात गरीब लोकांनाही कर हा भरावा लागत असे. यामुळे लोकांनी मिठाचे सेवन कमी केले असते. त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असता आणि कायदे मंडळातील भारतीय सदस्यांनी त्याविरुद्ध मतं मांडली होती. ठीक आहे ना? आता बघा इथे जर आपण पाहिलं, लक्षात घ्या भारतीय राष्ट्रवाद्यांनी मिठावरील कराला विरोध का केला? मिठावरील जीवनावश्यक वस्तूंवर कर लावणं या ठिकाणी अयोग्य म्हणायचं. कर लावणं हे अयोग्य होतं आणि गरीबातील गरीब लोकांनाही कर भरावा लागत होता. ठीक आहे. तर इथं माझ्याकडनं मिस्टेक झाली. अयोग्य म्हटलं पाहिजे, तर मी इथं योग्य म्हटलं. तर लक्षात घ्या, आपण इथं जर बघितलं, तर गरीबातील गरीब लोकांनाही कर भरावा लागत होता. त्यामुळे लक्षात घ्या, आणि हे या ठिकाणी दोन्ही याचे राइट आन्सर आहे. त्यामुळे लोकांनी मिठाचे सेवन कमी केले असते आणि त्यांना गलगंड रोग झाला असता, असं काही नाहीये. ठीक आहे ना. तर हा हा काही विषय नव्हता आणि कायदेमंडळाचे भारतीय सदस्यांनी त्याविरुद्ध मतं मांडली. हा पण काय मुद्दा नाहीये. तर लक्षात घ्या, राइट आन्सर काय? आणि हे लक्षात घ्या. मिठावरील जीवनावश्यक वस्तूंवर कर लावणे अयोग्य होते. या पद्धतीचा मुद्दा आणि गरिबातील गरीब लोकांना हा कर भरावा लागत होता. ठीक आहे ना. त्यामुळं फक्त पर्याय क्रमांक आणि हे राइट आन्सर आपल्याला या ठिकाणी घ्यायला भेटतात. चलो पुढचा घटक पाहूया. पी-एस-आय पूर्व 2014 चा पेपर आहे बघा. पुढील घटना त्यांच्या कालानुक्रमाने लिहा. बरेच विद्यार्थी म्हणतात, "सर आता 2025 च्या परीक्षेला आलोय आपण. 14 चे पेपर का पाहायचे?" पहा ना. हो, वेळ असेल तर पाहिलं पाहिजे आपण. कारण तिथले प्रश्न जर तुम्हाला इथे येऊन टपकले तर काय करताल? कारण बघा 2014 ला एकदा हर्षवर्धन राजावर प्रश्न विचारला. तोच प्रश्न रिपीट केला 2024 ला. आलं लक्षात? राज्यसेवेला या वर्षीच्या. त्यामुळे थोडेसे या पद्धतीने सतर्क राहावा. जेवढे जुने पेपर पाहता येतील, वेळ असेल तर पाहिलं पाहिजे. म्हणजे टाईमपास करण्यापेक्षा, Facebookवर रील्स पाहण्यापेक्षा, Instagramवर रील्स पाहण्यापेक्षा, काही भलतं-सलतं पाहण्यापेक्षा आपल्या पी-वाय-क्यूज पाहिल्या की जास्त फायदा होईल तुम्हालाच.
आहे ना, पोस्ट मिळाली की तुम्हालाच पेमेंट मिळेल, तुम्हालाच तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढली जाईल. त्यामुळे मेहनत तर करावी लागणार आहे. बिना मेहनतीचं काही होणार नाहीये, ठीक आहे ना. तर पी-एस-आय पूर्व 2014 बघा. पुढील घटना त्यांच्या कालानुक्रमाने लिहा. अशा पद्धतीचं आहे. समाजवादी पक्षाची स्थापना, काँग्रेसचं पटना अधिवेशन, श्वेतपत्रिका आणि तिसरी गोलमेज परिषद. तिसरी गोलमेज परिषद कधीची आहे? लक्षात घ्या 1932 ची तिसरी गोलमेज परिषद आहे. ठीक आहे ना. असे पर्याय आले, की लगेच समोर त्याचं वर्ष लिहून टाकायचं. श्वेतपत्रिका कधी काढलेली आहे? तर 1933 साली श्वेतपत्रिका काढलेली आहे. काँग्रेसचं पटना अधिवेशन आणि समाजवादी पक्षाची स्थापना. तर 1934 साली पटना अधिवेशन आणि त्याच पटना अधिवेशनामध्ये या ठिकाणी समाजवादी पक्षाची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आली. 1934 ला पटना अधिवेशन झालं. त्याचे अध्यक्ष या ठिकाणी नरेंद्र देव होते आणि त्याच अधिवेशनामध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना 1934 ला जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि मीनू मसानी यांनी या ठिकाणी केली होती. म्हणजे बघा पहिलं घटना काय तर तिसरी गोलमेज परिषद. ड कुठे आहे बरं? तर ड बघा एका पर्यायामध्ये आहे. आलं उत्तर तुमचं. हे की नाही? किती सोपं असतं बघा. तर तुम्हाला ते अचूकता साधता आले पाहिजे. तर ड कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. तर मग लगेच उत्तर तुम्ही इथे सापडलं. म्हणजे कसं आहे पहिलं ड आहे, नंतर क आहे, नंतर अ आहे, ब आहे, नंतर अ आहे. तर ही ती क्रोनॉलॉजी आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटते. ठीक आहे ना? आता काँग्रेस समाजवादी पक्षावर प्रश्न येऊ शकतात. 3 लोकांची नावं लक्षात घ्या. 34 ची स्थापन झाली कोकणामध्ये आणि त्याच्यामध्ये आचार्य जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि मीनू मसानी या तिघांनी हे संघटन चालवलं आणि नंतर मग लोहिया याच्यामध्ये सहभागी झाले. अच्युतराव पटवर्धन नंतर या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. सहाय्यक पूर्व 2012 चा पेपर आहे. पुणे कराराबाबत कोणती विधानं बरोबर आहेत? अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तो करार झाला. एकदम बरोबर आहे. गांधी-आंबेडकर करार यामुळेच या कराराला म्हटलं जातं. बरोबर आहे. आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली का? पुणे करारात नाही. पुणे करार म्हणजे गांधींनी ऑब्जेक्शनच त्याच्यावर आणलं होतं, की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नाही दिले पाहिजेत. आणि म्हणून इथं स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य नाही झाली. स्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या. एकदम बरोबर आहे. किती दिल्या गेल्या? 148 जागा इथे या ठिकाणी दिल्या गेल्या. 148 जागा अस्पृश्यांसाठी इथे या ठिकाणी दिल्या गेल्या. तर हे पण बरोबर आहे. राइट आन्सर काय आपलं अ आणि क. अ आणि क कुठे आहे? अ आणि क पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पुणे करार आहे बघा इम्पोर्टंट. आता पुणे कराराबद्दल 2-4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. पुणे करारावर स्वाक्षरी कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त हिंदूंच्या वतीनं गांधी नव्हते, पंडित मदन मोहन मालवीय यांनी या ठिकाणी स्वाक्षरी केली. याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत पा. राजभोज हे एक अस्पृश्य प्रतिनिधी होते. त्यांनी पण याच्यावर स्वाक्षरी केली आणि त्याचबरोबर श्री राजगोपालाचारी यांची पण स्वाक्षरी आहे आणि श्री राजगोपालाचारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या आपल्या घटनेचा म्हणजे पुणे कराराची आठवण राहावी म्हणून एकमेकांच्या पेनाची अदलाबदल देखील केली. लक्षात घ्या, पुणे करार झाल्यानंतर महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं, आश्वासन दिलं, की माझं आता इथून पुढचं आंदोलन हे अस्पृश्यता या देशातील नष्ट करण्यामध्ये जाईल आणि सवर्णांना मी समजूत घालेल, की तुम्ही अस्पृश्यता पाळू नका. आणि त्यासाठी मग महात्मा गांधी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ स्थापन करतात, ज्याला हरिजन सेवक संघ या नावाने संबोधलं जातं आणि त्या संघाच्या माध्यमातून हरिजन नावाचं वर्तमानपत्र ते या ठिकाणी सुरू करतायत, असं एकंदरीत दिसून येतं. महत्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो पुढचा घटक आपण पाहूया. मिठाचे मीठ सत्याग्रहाचं अंतिम उद्दिष्ट काय होतं? असा प्रश्न आहे. मीठ सत्याग्रहाचं अंतिम उद्देश काय होतं? मीठ कायदा खारिज करणं, सर्वसामान्यांना आर्थिक विवंचेतून सोडवणं, पूर्ण स्वराज्य मिळवणं आणि वरीलपैकी काहीही नाही अशा प्रकारचे. तर मीठ सत्याग्रह आणि अंतिम उद्देश लक्षात घ्या. खूप इम्पोर्टंट आहे. असे प्रश्न बघा, या प्रश्नातनं आपल्याला आयोगाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण या ठिकाणी लक्षात येतो. आणि तो दृष्टिकोन डेव्हलप झाल्याशिवाय पेपरमध्ये सिली मिस्टेक या ठिकाणी म्हणजे सिली मिस्टेक होणार नाही, हे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे ना? किंवा सिली मिस्टेक होऊन थांबत नाही, हे लक्षात घ्या. तो दृष्टिकोन आला पाहिजे. आता बघा मीठ सत्याग्रहाचा अंतिम उद्देश विचारलेला आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हा 14चा काहीतरी पेपर आहे बघा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्हटलं असेल, की येस मीठ कायदा खारिज करणं.
अरे हे बाबा तत्कालीन होतं. हा उद्देश होता, परंतु तत्कालीन होता. मात्र अंतिम उद्देश विचारला. अंतिम उद्देश होता स्वराज्य मिळवणं. पूर्ण स्वराज्य मिळवणं. तर काय होती यामागची घटना ती थोडीशी समजून घ्या. बघा, नेहरू रिपोर्ट आला, बरोबर आहे का? नेहरू रिपोर्ट आला. नेहरू रिपोर्टला विरोध करण्यात आला. बॅरिस्टर जिनानं 14 मागण्या आणल्या. महात्मा गांधी म्हणाले, "नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यासाठी आम्ही इंग्रजांना 1 वर्षाचा अवधी या ठिकाणी देतो. 1 वर्षाच्या आतमध्ये नेहरू रिपोर्ट तुम्ही नाही स्वीकारला, तर आम्ही काय करू? याच्या पुढचं पाऊल संपूर्ण स्वातंत्र्याचं या ठिकाणी करू." म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य जर तुम्ही नेहरू रिपोर्ट स्वीकारला नाही, तर आमची पुढची मागणी या ठिकाणी असेल संपूर्ण स्वातंत्र्याची. म्हणजे पूर्ण स्वराज्याची ही मागणी आमची इथे या ठिकाणी असेल. साहजिकच 31 डिसेंबर 1929 पर्यंत वाट पाहिली. मात्र संपूर्ण तुम्ही अ, नेहरू रिपोर्ट मान्य केला का इंग्रजांनी? तर नाही केला. आणि म्हणून मग आपण पाहिलं, की 31 डिसेंबर 1929 ला लाहोरमध्ये अधिवेशन घेतलं गेलं. नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते आणि तिथं संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मांडला. तर संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मांडला, मग त्याच्यासाठी आनंद उत्सव पण सेलिब्रेशन झालं पाहिजे. मग सेलिब्रेशन कधी केलं गेलं? लक्षात घ्या, सेलिब्रेशन केलं ते म्हणजे या ठिकाणी 26 जानेवारी सन 1930 ला. सेलिब्रेशन झालं 26 जानेवारी 1930 ला. आणि मग ते सेलिब्रेशन झाल्यानंतर महात्मा गांधींनी आपलं अंतिम उद्देश काय आहे आता? संपूर्ण स्वातंत्र्य. आता फक्त सेलिब्रेशन करून चालणार नाही ना. ताली वाजवून चालणार नाहीये. तर आपलं अंतिम उद्देश तर गाठलं पाहिजे. मग अंतिम उद्देश गाठायचा आहे, तर संपूर्ण स्वातंत्र्याचा अंतिम उद्देश गाठायचा आहे, तर सविनय कायदेभंग चळवळ सुरू करावी लागेल. आणि सविनय कायदेभंग चळवळीसाठी महात्मा गांधींनी एक महत्त्वाचा मुद्दा निवडला, तो म्हणजे मीठ सत्याग्रह. आणि म्हणजेच मीठ सत्याग्रहाचा अंतिम उद्देश काय होतं? पूर्ण स्वराज्य होतं. हे राइट आन्सर आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीचा हा प्रश्न, या पद्धतीचा हा दृष्टिकोन, या पद्धतीची ऐतिहासिक घटना, या माहिती असणं गरजेचं आहे. हिस्ट्रीमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं, "सर सनावळ्या पाठ कराव्या लागतात." काय गरज आहे का इथं? आपल्याला सनावळ्या नाही विचारत, लक्षात घ्या. कमी रेअर ऑफ द रेअरमध्ये आहेत सनावळ्या. डेट लक्षात ठेवावे लागतात. खूप कमी घटना ज्या आहेत त्याच्या डेट लक्षात ठेवायच्या. परंतु इथं डेटपेक्षा घटना इम्पोर्टंट आहे. कोणती घटना आधी आहे आणि कोणती घटना नंतर आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणूनच तुम्हाला आयोग घटना कालानुक्रमे लावा असे प्रश्न विचारत असतो. त्यामुळे इथं डेट्स इम्पोर्टंट कोणत्या आहेत, की ज्या महत्त्वाच्या डेट्स जसे पुणे करार आहे, जातीय निवाडा आहे, बंगालची फाळणी आहे, स्वदेशी चळवळ आहे, ठीक आहे ना, प्लासीचं युद्ध आहे, बक्सर युद्ध, तर त्या डेट लक्षात असू द्या. परंतु तुम्हाला इथं घटना लक्षात ठेवायच्या, कोणती घटना आधी आणि कोणती नंतर आहे. ठीक आहे? तर थांबूया मित्रांनो. आजचं लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल मला जरूर तुमचा अभिप्राय या ठिकाणी कळवा. तुमच्या अभिप्रायाशिवाय आपलं लेक्चर हे अपूर्ण या ठिकाणी वाटत असतं मला नेहमीच. लेक्चर आवडल्यानंतर मात्र मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर सबस्क्राईब देखील या ठिकाणी करून ठेवा. थांबूया, भेटूया पुढच्या सत्रामध्ये नवीन मुद्दा घेऊन. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.